विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे आणि तुम्ही पाहताय इन्फॉर्मेशन कट आहे YouTube चॅनल. मित्रांनो, ॲज पर सीईटी सेल शेड्यूल आजपासून म्हणजेच 24 ऑगस्ट 2025 पासून कॉलेज ऑप्शन भरायला सुरुवात होणार आहे आणि 27 ऑगस्ट 2025 ही याची लास्ट डेट आहे. आणि फायनली कॉलेज ऑप्शन फॉर्म कॅप राऊंड 3 साठी भरायला सुरुवात झालेली आहे. आता हा कॉलेज ऑप्शन फॉर्म भरत असताना हा कशा प्रकारे भरायचा आहे, प्रेफरन्स कसे द्यायचे आहेत आणि आपला फॉर्म लॉक कसा करायचा आहे याविषयीची डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. असेच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात. चला तर सुरू करूयात व्हिडिओ. तर मित्रांनो, आपल्याला LLB 3 इयर कॅप राऊंड 3 साठी कॉलेज ऑप्शन भरण्यासाठी सर्वात अगोदर लॉ 3 इयर कॅपच्या ऑफिशियल वेबसाईटला यायचं आहे. या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटून जाईल. आता इथं कॅप राऊंड 3 न्यू रजिस्ट्रेशन ऍप्लिकेशन फॉर्म एडिटिंग कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंग हॅज बीन स्टार्टेड असा पॉपअप येतोय. तर आता आपल्याला जायचं आहे कॅन्डिडेट लॉग इन मध्ये. तुम्ही जसं कॅन्डिडेट लॉग इनला क्लिक कराल तुमच्या समोर साइन इनचं पेज ओपन होईल. इथे तुमचा पासवर्ड टाकून तुम्हाला साइन इन बटनावरती क्लिक करायचं आहे. तुम्ही जसं साइन इन बटनावरती क्लिक कराल तर तुमच्या समोर आता अशा प्रकारचा डॅशबोर्ड हा ओपन झालेला आहे. तुम्हाला कुठलं पूर्वी कॉलेज अलॉटमेंट झालं असेल, नाही झालं असेल तर ते या ठिकाणी दाखवणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलेलं नसेल त्यांना हा फॉर्म भरता येणार आहे. आता थर्ड कॅप राऊंड साठी इलिजिबल कोण आहे याविषयीचा व्हिडिओ ऑलरेडी आपण बनवलेला आहे. तो तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या. इथं आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं ऑप्शन फॉर्म जनरल हा ऑप्शन दिसतोय. तर या ठिकाणी 3 ऑप्शन हे ऍक्टिव्हेट झालेले आहेत. पहिला आहे शॉर्टलिस्ट ऑप्शन, दुसरा आहे सेट प्रेफरन्सेस आणि त्यानंतर लॉक ऑप्शन फॉर्म. तर जसं आपण फर्स्ट कॅप राऊंडच्या वेळेस फॉर्म भरले होते तशीच प्रोसेस आहे. अगदी ही प्रोसेस तुम्ही मोबाईलवरून करू शकता. तर सर्वात अगोदर आपल्याला शॉर्टलिस्ट ऑप्शन्स या पर्यायावरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी आपली युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायची आहे. जी कुठली तुमची युनिव्हर्सिटी असेल किंवा तुमचं कॉलेज ज्या युनिव्हर्सिटीमध्ये असेल ते तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आता मी या ठिकाणी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी सिलेक्ट करतोय. त्यानंतर सर्व ऑल ठेवून सर्च करतोय. तुम्हाला डिस्ट्रिक्ट वाईज करायचं असेल तर तुम्ही डिस्ट्रिक्ट वाईज सिलेक्ट करू शकता किंवा कॉलेज स्टेटस गव्हर्नमेंट एडेड अनएडेड मायनॉरिटी वगैरे ठेवायचं असेल तुम्ही ते ठेवू शकता. मी या ठिकाणी ऑल ठेवतोय आणि सर्च करतोय. जसं तुम्ही सर्च कराल तर सर्व या विद्यापीठामधील सर्व कॉलेजची लिस्ट तुमच्या समोर ओपन होणार आहे. तर मी काय करतोय आता तर या ठिकाणी ILS लॉ कॉलेज याला सिलेक्ट करतोय. मला या युनिव्हर्सिटी मधलं हे एकच पाहिजे आणि थोडस खाली येऊन इथं सिलेक्ट ऍड सिलेक्टेड ऑप्शन्स असं सिलेक्ट करतोय. तर सिलेक्टेड ऑप्शन्स ऍडेड सक्सेसफुली. तर याला ओके करायचंय. तर जे आपण कॉलेज सिलेक्ट केलं तर इथे त्याचा नंबर येईल आणि त्याची इथं लिस्ट येणार आहे. आता किती कॉलेज सिलेक्ट करावेत तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. तुमचे मार्क्स किती आहेत त्यावरती डिपेंड आहे आणि कोणते कॉलेज द्यायचे ते देखील कसं आपण द्यायचे आहेत. कुठल्या कॉलेजला प्रेफरन्स दिल्यानंतर आपल्याला कॉलेज अलॉटमेंट होण्याची शक्यता जास्त आहे ते पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंय. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटून जाईल. तर मित्रांनो, आता मला दुसऱ्या युनिव्हर्सिटी मधलं कॉलेजेस सिलेक्ट करायचे तर मी परत या ठिकाणी येतोय आणि आता मी देतोय मुंबई युनिव्हर्सिटी मधलं एक कॉलेज देणार आहे. तर इथं मी युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई यावरती क्लिक करून परत सर्च कॉलेजेस याच्यावरती मी जसं क्लिक करेन तर आता माझ्या समोर हे मुंबई विद्यापीठामधील सर्व कॉलेज हे आलेले आहेत. तर त्यापैकी मग मला जे कुठलं पाहिजे तर मला पाहिजे गव्हर्नमेंट लॉ कॉलेज. तर ते मी याच्यावरती क्लिक करणार आहे आणि त्यानंतर खाली येऊन स्क्रोल डाऊन करून इथं ऍड सिलेक्टेड ऑप्शन्स यावरती क्लिक करणार आहे. तर हे देखील कॉलेज या ठिकाणी ऍड झालेले तुम्ही पाहू शकता. आता मला द्यायचं आहे सोलापूर युनिव्हर्सिटी मधलं एक कॉलेज. तर मी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यावरती सोलापूर युनिव्हर्सिटी यावरती क्लिक करून सर्च कॉलेजेस यावरती क्लिक करेन आणि इथं मला आता एक कॉलेज द्यायचं आहे. तर मी या ठिकाणी याला ऍड सिलेक्टेड ऑप्शन्स अशा प्रकारे करून ओके करणार आहे. तर आता माझे झालेले आहेत टोटल 3 कॉलेज. मला याच्यापेक्षा जास्त कॉलेजेस नको आहेत तर मी फक्त हे 3च कॉलेज माझ्या लिस्टमध्ये ठेवू देतोय. तुम्हाला जर जास्त पाहिजे असतील तर तुम्ही जास्त कॉलेज आणखीन वाढवून घेऊ शकता. हे कॉलेज सिलेक्ट करून घेतल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट करायचंय. समजा तुम्हाला यामधलं कुठलं कॉलेज डिलीट करायचं असेल तर ते कॉलेज सिलेक्ट करा आणि डिलीट सिलेक्टेड ऑप्शन्स यावरती क्लिक केल्यानंतर ते कॉलेज लिस्ट मधून डिलीट होणार आहे. समजा तुम्हाला आणखीन वाढवायचे असतील तर वरच्या प्रमाणानुसार तुम्ही सिलेक्ट करून परत एकदा या ठिकाणी ऍड सिलेक्टेड ऑप्शन्स यावरती क्लिक करून ते कॉलेज तुम्ही वाढवून घेऊ शकता. तर आता मी 4 ठेवलेले आहेत तर ओके.
आता मी सेव्ह अँड नेक्स्ट बटनावरती क्लिक करेन. इथं सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला द्यायचा आहे प्रेफरन्स. आता तुम्ही ज्याच्यावरती 1 नंबर द्याल त्याला 1 प्रेफरन्स होणार आहे, ज्याच्यावरती 2 नंबर द्याल त्याला 2 नंबर प्रेफरन्स. तर अशा प्रकारे तुम्हाला हे प्रेफरन्स द्यायचे आहेत. प्रेफरन्स देताना ज्या कॉलेजला तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे किंवा तुमची फर्स्ट प्रायोरिटी पहिली पसंती आहे त्यालाच 1 नंबर द्या. आता माझा सिक्वेन्स इथं चुकलाय असं मला वाटतंय, तर मी रिसेट प्रेफरन्सेस यावरती क्लिक करेन. सर्व प्रेफरन्स या ठिकाणी गेलेले आहेत. तर मग आता मी देतोय या ठिकाणी ILS लॉ कॉलेज याला 1 नंबर देतोय, गव्हर्नमेंट लॉ कॉलेज 2 नंबर, DGP दयानंद लॉ कॉलेज 3 नंबर आणि या ठिकाणी हे जे कॉलेज आहे त्याला 4 नंबर देतोय. आता माझं प्रेफरन्स देऊन झालंय, तर मी सेव्ह अँड नेक्स्ट बटनावरती क्लिक करणार आहे. इतकं केलं म्हणजे तुमचं काम संपलं असं नाही. तुम्ही आला आहात शेवटच्या स्टेजमध्ये, तो म्हणजे लॉक ऑप्शन फॉर्म. जर तुम्ही ही स्टेज कंप्लीट नाही केली तर तुमचा ऑप्शन फॉर्म इनकम्प्लीट असं स्टेटसमध्ये फायनल मेरिट लिस्टच्या वेळेस येणार आहे. तर इथं फक्त एकच काम करायचंय, तुम्हाला या चेकबॉक्सला टिक करायचंय आणि कन्फर्म ऑप्शन फॉर्म यावरती टिक करून आणि इथं कन्फर्म वरती क्लिक केल्यानंतर तुमचा ऑप्शन फॉर्म हा या ठिकाणी भरून कंप्लीट झालेला आहे आणि कुठले कॉलेज ऑप्शन कशा प्रकारे प्रेफरन्स तुम्ही दिलात त्याची लिस्ट तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल. एवढी प्रोसेस झाल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पहा अनलॉक ऑप्शन फॉर्म असं जर येत असेल तर तुमचा फॉर्म हा व्यवस्थितपणे लॉक झालाय, सबमिट झालेला आहे. आता तुम्हाला काहीही टेन्शन घेण्याची गरज नाहीये. तर मित्रांनो अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीनं स्टेप बाय स्टेप तुम्ही तुमचा LLB 3 इयर कॅप राउंड 3 साठीचा ऑप्शन फॉर्म भरू शकता. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. असेच पुढचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतात. धन्यवाद.